Hello, this is the My Artifact episode number 661. आजची तारीख आहे 26 डिसेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 7:30 वाजले. ऍक्च्युली काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही. काल संडे होता आणि काल संडे आणि खापरखेडामध्ये आर्टिफॅक्ट एपिसोड तर करायलाच पाहिजे, कारण खूप जास्त टाइम होत आहे. या हेच एक रिझन आहे का मला पाहिजे खूप जास्त टाइम होता, त्यामुळे मी आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला. खूप जास्त टाइम होता म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला. व्हॉट इज दॅट मीन? म्हणजे असं होतं की माझ्यासाठी संडे एक प्रकारे कसं डे ऑफ राहते आणि काफी इम्पॉर्टंट राहते, कारण या दिवशी कोणी डिस्टर्ब करायला कोणी राहत नाही, ना जॉब ना माझी पूर्ण अपार्टमेंट, इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉप इज अवर. जे दिवसभर जे काही करायचं ते करू शकतात. तर त्यामुळे माझ्यासाठी संडे एक प्रकारे कसं खूप जास्त इम्पॉर्टंट असते. मग त्यामुळे मग मी रोज मस्त म्हणजे रविवारी कसं मस्त उशिरा उठतो. शनिवारी कसं मस्त रात्री 1-1:30 वाजेपर्यंत मस्त टीव्ही पाहतो, पिक्चर पाहतो laptop वर. म्हणजे शनिवारी म्हणजे परवाच्या दिवशी मी काय केलं होतं, परवाच्या दिवशी मी लवकरच झोपलो यार, 12 वाजता झोपलो. बट मी 8:30 वाजता उठलो, म्हणजे 8.5 घंटे मस्त झोप घेतली राव. युजली मी हार्डली 6 किंवा 7 घंटे झोपतो, बट संडेला कसं 8-8.5 घंटे, 9 घंटे सुद्धा किंवा 10 घंटे म्हणू शकतो मस्त झोपतो, म्हणजे कोणी म्हणा बोलत नाही. आणि संडेला मी जास्त काही काम वगैरे करत नाही. ऍक्च्युली जे काही झाड पूस करणं आणि फरशी वगैरे पुसणं मी सॅटर्डेलाच करतो. म्हणजे संडे आपला कसं एक प्रकारे फ्री असला पाहिजे, तर मी संडेला काही जास्त काम करत नाही. तर मग का सकाळी उठलं, तर काल काय झालं, काल संडे होता, काल सकाळी उठलो मी. सकाळी किती 8:30 वाजता उठलो. उठल्यानंतर मी काय केलं, पहिले दात वगैरे घासले, संडास वगैरे केली, आणि मग त्याच्यानंतर मला वाटलं का आपण खूप सारे हॉलिवूड मूवी पाहून राहिलोय, आपण थोडेसे बॉलिवूड मूवी पण थोडेसे डाउनलोड करून पाहू. तर मग मी सकाळी म्हणजे दात वगैरे घासले, हलका वगैरे झालो. हा, आणि मी संडेला आंघोळ नाही करत. कशाला आंघोळ करायची? म्हणजे कशाला फालतू 15-20 मिनिट वेस्ट करायच्या आंघोळीमध्ये फालतू. आणि हिवाळ्यात तर बिलकुलच नाही. हिवाळ्यात कसं एकदम थंड थंड राहते, तर या हिवाळ्यात तर बिलकुल. हा, तर दात घासले, संडास वगैरे केली, आणि त्याच्यानंतर मग मी बॉलिवूड मूवी डाउनलोड करायला लागलो. खूप सारे टॉरंटवर नाही का, करीब 15-20 मूवी बॉलिवूडचे मी डाउनलोडवर ठेवले आहे. मग युट्यूब उघडलं, याच्यातच करा करीब 10:30-11 वगैरे वाजले. मग याच्यातच मी युट्यूब उघडलं, आणि युट्यूब उघडल्यानंतर पाहिलं का इंटरनेट वेब सिरीज हिंदी एक व्हिडिओ होता, जे टॉप इंटरनेट वेब सिरीज इन हिंदी ऑन युट्यूब. तर ते व्हिडिओ ऑन केलं, बघितलं का आपल्या इंडियामध्ये पण असे खूप सारे टीव्ही सिरीज बनतात, सॉरी वेब सिरीज बनतात, जे हिंदीमध्ये आहे आणि जे बहुत मस्त आहे. आणि ऍक्च्युली मला असे कन्सेप्ट आवडते सुद्धा. म्हणजे युट्यूब मध्ये असे छोटे 15 मिनिटाच्या व्हिडिओ स्लॉट मध्ये काय दाखवत ते की एक प्रकारे एज्युकेट करते आपल्या पर्सनल लाईफ सोबत. म्हणजे आता कोणती सिरियल घे जे रिलेट करते आपल्या करिअर सोबत, तर एक सिरियल घे जे रिलेशनशिप सोबत कन्सल्ट करते. एक अशी थिंग आहे सही है लाईफ, एक प्रकारे अशी वेब सिरीज आहे जे रिप्रेझेंट करते एक प्रकारे मेन एक स्टुडंट त्यांच्या लाईफ मध्ये जॉब गेन झाल्यानंतर त्यांची प्रायोरिटी काय असते. लाईफ सही हे मध्ये या वेब सिरीज मध्ये बहुत चांगली रिप्रेझेंट केलाय. म्हणजे कसं मुलं म्हणजे माणसं मेन कसे मस्त दारू पितात, तिकडे तिकडे हिंडतात, एकामेकाला शिवाय देतात, बँचोत मादरचोत वगैरे म्हणतात. दॅट्स द कूल. अनदर थिंग इज अ रिलेशनशिप लाईक अ परमनंट रूममेट. जे वेब सिरीज आहे, एका सीझन मध्ये 5-5 एपिसोड असतात, पण बहुत चांगले असतात. या रिलेशनशिप मध्ये बहुत चांगले रिप्रेझेंट केला आहे का रिलेशनशिप काय असते, वॉट काय, आणि बहुत फनी पद्धतीनं रिप्रेझेंट करतात. बहुत हसू हसू पागल करून टाकतात. आणि देन
देन पिक्चर्स, देन ऑफिशियल चुत्यागिरी, बहुत माहोल वेब सिरीज आहे. तर जेव्हा मला माहित पडलं करीब 11-12 वाजता माहित पडलं, तर मी डब्बा आणला पहिले आणि डब्बा आणल्यानंतर मग मी ते इंटरनेट वेब सिरीज पाहायला लागलो. पिक्चर्स पाहला, परमनंट रूममेट पाहला, परमनंट रूममेटचा सीझन 2 सुद्धा पाहला. आणि त्याच्यानंतर ऑफिशियल चिवत्यागिरी पण बघितला. हे सगळं बघितल्यानंतर काय झालं, याच्यातच मला करीब 7:30-8 वाजले. मग 8 वाजता वगैरे कसं वाटायला लागलं का, कसं म्हणजे मी जेवण वगैरे केलं दुपारी आणि काही काम तर काही नाही संडेला आणि दिवसभर का लॅपटॉप समोर बसून राहिलो होतो बस. बसता बसताच ते झालं, असं वाटलं का अन्न पचूनच नाही राहिलं, असं वाटत होतं का जिथलं तेच आहे. मी साला कितीही पाणी पिऊन राहिलो, पूर्ण पाणी युरिन मध्ये कन्वर्ट होऊन राहिलं, मला काही फायदा नाही होऊन राहिला असं वाटून राहिलं. एकदम पोट कसं एकदम भारी भारी वाटायला लागलं. वाटलं का आता मग 9 वाजता मला वाटलं का आपण डब्बा घ्यायला पैदल जाऊ म्हणून. तर मी तसंच केलं. 9 वाजता वहिनीचा फोन आला, डब्बा घ्यायला येऊन जा म्हणे. मी डब्बा घ्यायला इथून इथून पैदल गेलो. मला वाटलं का 15-20 मिनिट लागेल म्हणलं, जास्त काही टाइम नाही. बट जेव्हा असं म्हणण्यासाठी काही ऍक्च्युली असं काही वाटत नाही, बट ऍक्च्युली जेव्हा आपण फेस करतो प्रॉब्लेम, इट्स काइंड ऑफ लाईक अ बिग डील. आणि अनदर थिंग इज, मी हेडफोन सुद्धा नाही नेला होता. मला वाटलं का आपण वर्ल्ड सोबत जेवढं चांगल्याने इंटरॅक्ट होऊ तेवढ्या चांगल्याने आपण आपलं थोडंसं पोट आणि पचनक्रिया चांगली होईल म्हणलं. तर बस 9 वाजता निघालो पैदल 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 पैदल. करीब मला 25 मिनिट लागले तिथपर्यंत जासाठी, डब्बा घ्यायसाठी. तिथून मग डब्बा घेतल्यानंतर पैदल 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 म्हणजे अर्धा तास, 1 घंटा चालू चालू मी एवढा थकलो, बहुतच थकलो राव. त्याला मला वाटलं अन्नामुळे खूप जास्त दूर वगैरे नसेल, पैदल पैदल जाता येतं, बट बहुत दूर होतं राव. पैदल चालू 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 एवढा थकलो. मी डब्बा आणला. हम्म. मी लॅपटॉप कसा चार्जिंगवर ठेवला होता, म्हणलं आता रात्री मस्त डाउनलोडला ठेवीन म्हणलं. मग डब्बा इथे ठेवला आणि बस 5 मिनिट थोडसा झोपतो म्हणलं, थकलो तर. झोपलो 5 मिनिट आणि 5 मिनिट झोपलो तर उठलो किंवा रात्री 12 वाजता. लाईट सुरू, तिथे लॅपटॉपची चार्जिंग पण सुरू. मग मी लॅपटॉपची चार्जिंग बंद केली. मी डब्बाही नाही खाल्ला, म्हणलं जाऊ दे म्हणलं आता काही डब्बा वगैरे नाही खाऊ. हेच त्याला एकदम पचून नाही राहिलं, त्यातही पुन्हा डब्बा खाऊन तेही रात्री 12 वाजता, त्याच्यानंतर पुन्हा झोपायचं आहे म्हणलं राहू दे. तर मी काही फक्त बटन बंद केली आणि झोपलो. बस सकाळी उठलो. सो संडेला हे झालं. मी डिसाईड केलं होतं की या संडेला या वर्षभरात काय झालं होतं त्याचा पूर्ण लेखाजोखा मी या एपिसोड मध्ये सांगीन बघ म्हणलं. बट काल तसं पॉसिबल नाही झालं. बट आज म्हणजे आता पॉसिबल होऊ शकते, ऑफकोर्स होणार आहे. सो या, सो this is the My Artifact episode number 661. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you. Hello, this is the My Artifact episode number 663. आजची तारीख आहे 27 डिसेंबर 2016. आता वाजले करीब संध्याकाळचे 6:30. आज घरची खूप आठवण येऊन राहिली राव. आय डोंट नो, बट आज बहुत जास्त आठवण येऊन राहिली. मी जेव्हा लहान होतो ना, म्हणजे करीब 2nd किंवा 3rd स्टँडर्ड मध्ये होतो, तेव्हा नाही का मला बिट्टूच्या घरी, मोठी आईच्या घरी जाणं खूप जास्त आवडत होतं. वाय, कारण तेव्हा बिट्टू राहत होता, सोनूताई, प्रीत्या राहत होते. आणि लहानपणी कसं सगळेजण लहान असल्यावर म्हणजे सोबत खेळू बा, तर याचीच खूप जास्त मजा आहे, खूप जास्त. एक दिवस काय झालं होतं की वडिलांनी मला नाही का मोठी आईच्या घरी सोडून दिलं होतं. बिट्टूची आई, मोठी आई. आता ती नाही आहे, बट त्यावेळेस होती जेव्हा मी 2nd स्टँडर्डमध्ये होतो, 2री की 3रीत वगैरे होतं. तेव्हा मला काहीतरी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि मी
बिट्टूच्या घरी गेलो होतो. एक दिवस बहुत चांगलं, म्हणजे म्हणजे सकाळी सोडून दिलं होतं वडिलांनी. दिवसभर आम्ही खूप मस्ती केली, दंगी मस्ती बहुत, लहानपणी वगैरे जे काय ते. बट जशी जशी संध्याकाळ झाली ना, मला आईची आठवण येऊन राहिली राव. व्हाय व्हाय आईची आठवण काऊन येऊन राहिली? कारण कारण काय, म्हणजे मोठी आई तुला खायला देत नव्हती? ऑफकोर्स तुझ्या आईपेक्षा पण खूप चांगलं खायला देत होती. मग बिट्टू वगैरे तुझ्यासोबत चांगलं वागत नव्हते? ऑफकोर्स ते बहुत चांगल्याने वागत होते आणि आम्ही बहुत एन्जॉय केला. तर मग तुला घरची आठवण काऊन येऊन राहिली होती त्यावेळेस जेव्हा लहान होता? कसं आहे की लहानपणी नाही का आपल्याला जे समोर दिसते त्यांनाच आपण एक प्रकारे पॅरेंट्स समजतो, आणि मग आपल्याला नाही का त्यांच्या अवतीभोवती दिवसभर राहण्याचा एक प्रकारे अनुभव येऊन जातो जेव्हा आपण लहान असतो तेव्हा. आणि मग तेव्हा आपल्याला कळते की आई का असते, वडील काय असते, त्यांच्यासोबत जरी ते आपल्याला आवडत नसेल, जरी ते शिवा देत असेल, रागवत असेल, तरी नाही का ते खूप जास्त लहान पोरासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर संध्याकाळ झाली तर ते त्याच्या आईवडिलांना, तो मुलगा तो त्याच्या आईवडिलांना पाहू शकत नाही. मी माझ्या आईवडिलांना बघू शकत नव्हतो त्या संध्याकाळी, कारण मी बिट्टूच्या घरी होतो. तर माझं मन कसं उदास झालं होतं आणि मी नाही का घरी जायसाठी तडफडून राहिलो होतो. घरी जायसाठी तडफडून राहिलो होतो. सेम इन्सिडेंट झाला होता माझ्यासोबत जेव्हा मी करीब 7th स्टँडर्डमध्ये होतो, 7वीमध्ये होतो. आणि तेव्हा नाही का मी आजीच्या घरी गेलो होतो, मामाच्या घरी गेलो होतो कुटकीला. माझे पेपर वगैरे झाले होते आणि मी गेलो होतो. तर ॲक्च्युली मी एकटाच गेलो होतो, बाकी कुणीच नव्हतं ना, प्रीतीताई, बिट्टू वगैरे कुणीच नव्हतं आलं. मी एकटा गेलो होतो आणि मी हार्डली 2-3 दिवस राहिलो. आणि तिसऱ्या दिवशी नाही का मग मला नाही का आईची आठवण येऊन राहिली. व्हाय, मामाच्या घरी तर एवढं चांगल्या चांगल्या गोष्टी आहे, DVD आहे, TV आहे, केबल आहे, इंटरनेट आहे, केबल आहे, एवढ्या साऱ्या गोष्टी असल्यावर सुद्धा तुला मामाच्या घरी करमलं काऊन नाही? व्हाय? कारण ते आपलं घर नव्हतं राव. दॅट्स द फॅक्ट. ते आपलं घर नव्हतं. त्यामुळे कसं एक प्रकारे इतकं काही खास वाटत नव्हतं. आणि जसा दिवस खतम झाला तसा आईची किंवा वडिलांची किंवा घरची वगैरे आठवण येऊन राहिली होती. एक प्रकारे कसं ह्युमन नेचर आहे, आणि या ह्युमन नेचरला आपण कधी जाणतो, कधी नाही जाणत. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या घरची वगैरे आठवण येते. आता जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला हार्डली संध्याकाळ झाली तोपर्यंतच मला एकदम आईची आठवण येऊ लागली. जेव्हा मी 7वीत वगैरे होतो तेव्हा कसं 3-4 दिवसचा थोडंसं माझी व्हॅलिडिटी वाढली, म्हणजे माझा स्टॅमिना वाढला, आणि 3-4 दिवसानंतर मग मला आईची वगैरे आठवण येऊ लागली. आणि आज मला आईची आठवण येऊन राहिली, घरची आठवण येऊन राहिली. व्हाय? आता तू घरी असतात का असतं? पहा ना, इथे विचार कर ना, इथे तुझ्यापाशी इंटरनेट आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, सगळ्या गोष्टी आहे, तरी तुला घरची आठवण का येऊन राहिली? काही रिझन नाही याचं. मला घरची आता आठवण काऊन येऊन राहिली? कारण मी असं काम केल्यानंतर आणि उद्या पुन्हा मला काम करावं लागणार आहे याची मला भीती लागून राहिली राव. आणि या भीती लागल्यामुळे मी विचार करून राहिलो का जेव्हा मी घरी होतो तेव्हा मी यावेळेस का करत होतो. विचार कर, तेव्हा मी यावेळेस बहुत मजेत होतो राव. म्हणजे हार्डली आता 6:30 वाजले, 6:30 वाजता मी का खेळत होतो फुटबॉल. करीब 6:30-6:15 वाजेपर्यंत, जोपर्यंत अंधार नाही पडत. अंधार पडला का आम्ही पिंटीकडे होतो. म्हणजे या टायमाला मी पिंटीकडे होतो, बिलकुल सेम शर्ट, पॅन्ट वगैरे दुसरा, आणि पूर्ण घामाजलेला चेहरा, आणि पिंटीकडे पाणी पीत आणि त्याच्यासोबत मित्रांसोबत हँगआउट करत, आणि बहुत मजा येत होती. बट आता मी जॉब करून आलाय आणि उद्या मला पुन्हा जॉब करणार आहे. एक प्रकारे कशी भीती लागून राहिली राव. आणि भीती लागली त्यामुळे मला थोडंसं असं फील होऊन राहिलं की एक प्रकारे अलोन, एकटा फील होऊन राहिलं. त्यामुळे मला
आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मला सांगायचं आहे का आज मला घरची आठवण येऊन राहिली राव. बट आपण या सर्व गोष्टीवर आपण एक मोठा माणूस आहे, आपल्याला कळते चांगला आहे कोणतं वाईट आहे. तर जसं मोठं झालं का आपल्याला नाही का थोडंसं घरापासून दूर जावं लागते. कारण एक लहान पक्षी असतो, तो कसा जोपर्यंत त्याला उडता येत नाही तोपर्यंत तो आईच्या किंवा वडिलांच्या वगैरे सायत वगैरे असतो. बट जसा तो उडायला लागतो तसा तो घरटी सोडून पूर्ण जग उडायला लागतो. आणि असंच आपल्यासोबत सुद्धा होते. आई वडील हार्डली 15-20-22 वर्षापर्यंत तुमचा सांभाळ वगैरे करतात. बट त्याच्यानंतर कसं मुलांना एज्युकेशन किंवा त्यांच्या जॉब थ्रू त्यांना इकडे तिकडे जावं लागते. आणि याच्यामध्ये काही हे नाही राव, याच्यामध्ये कोणाचा तोड नाही, कोणाचा डिसएडव्हान्टेज नाही, कोणाची गलती नाही. ऑफकोर्स नॉट. एक प्रकारे काही ह्युमन नेचर आहे. आपल्याला आपल्या लव्हिंग पर्सन पासून आपण थोडा दूर गेलो तर काही वेळेने आपल्याला त्याची आठवण येते आणि आपल्याला कसं आपण मायूस होऊन जातो आणि आपल्याला कळत नाही की आपल्याला काय करायचं आहे काय नाही. नाही मला एवढं कळून राहिलं म्हणा, म्हणजे थोडंसं सॅड फील तर होऊन राहिलं आतून. बट आतून बस थोडंसं सॅड फील तर होऊन राहिलंय. बट देअर इज एवढं काही असं प्रॉब्लेम नाही. आणि थोडंसं मला स्वतःला टाईम दे, कारण मी थोडंसं स्वतःला रिकवर करीन आणि तेव्हाच मी थोडंसं चांगलं फील करीन. सो आज एवढंच. आज काही खास नाही. आज माझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले राव 8,000 रुपये. RTGS फॉर्म भरला होता. या फॉर्म थ्रू मला एकदम क्विक पैसे जमा झाले. एकदम सकाळी फॉर्म भरला आणि आज संध्याकाळी पैसे आल्याबरोबर मी पहिले गाडीत पेट्रोल भरलं. कारण गाडीत पेट्रोल नसणं एक प्रकारे आपल्यासाठी बहुत धोकादायक आहे. आपली गाडीला सर्व्हिसिंगची गरज आहे. बट आता जर सर्व्हिसिंग करतो म्हणलं तर मोस्ट ऑफ द दुकान बंद झाले असेल. आणि समजा जर करतोही म्हणलं आणि त्यांनी ॲक्सेप्ट करतो म्हणलं तो प्रॉपरली चांगल्याने करणार नाही. आणि आपल्याला गाडीचं खूप दुरुस्त करायचं आहे. ते बॅक सीट, ते डिक्की, त्याचं हुक आणि त्याच्यानंतर पेट्रोल लीक होऊन राहिलं आहे आणि सर्व्हिसिंग आणि समोरचा ब्रेक आणि बॅटरी हे पण पाहायचं आहे. आणि उद्या पैसे पण द्यायचं आहे ठेकेदारांना. तर पहिले ठेकेदाराचे पैसे देऊन देतो 2,000 रुपये. 300 रुपये मी जसे चिल्लर झाले तसे देतो. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 663. राईट नाव वी आर ॲट खापरखेडा, महाराष्ट्र. थँक्यू.